1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तसेच हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. 1886 साली अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी 8 तासांच्या कामाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते, ज्याच्या स्मरणार्थ हा दिवस जगभरात साजरा केला जातो. 30 वर्षापूर्वी मोठ्या कंपन्यात सरकारी नोकरीपेक्षा चांगला पगार मिळत असे. आज IT क्षेत्रात ठराविक लोकांना लाखोंच्या पटीत पॅकेज मिळतं. इतर कामगारांना घर संसार चालावे इतपत पगार मिळतो. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कष्टकरी महिला कामगारांना महागाईचा सामना करू शकतील एवढे देखील वेतन मिळत नाही. आजच्या कामगाराला नोकरीची गॅरंटी नाही. बहुतेक कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी कामगारांना न ठेवता त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामावर ठेवतात. त्यामुळे कामगारांच्या मनात कायम नोकरीची टांगती तलवार असते. सुतार, बांधकाम, रंगकाम असे रोजंदारीवर काम करणाऱ्यांची कामगारांना महिन्याला 15 ते 20 दिवसच काम मिळते. घरकाम करणाऱ्या महिलांना महिन्याला 5 ते 10 हजार रुपये मिळतात. बिडी कामगारांना 1000 बिडी तयार केल्यावर हजारी 220 रुपये मिळतात. आजही पद्मशाली भगिनी बिडी तयार करतात. एक बिडी कामगार दिवसाला 500 ते 1000 बिडी घराचे सर्व काम करून करतात. कामगारांच्या सुरक्षेविषयी चांगले कायदे आहेत, परंतु बहुतेक कामगार असंघटित असल्याने त्यांना नाईलाजाने कमी वेतनात काम करावे लागते. समस्त श्रमदान करणाऱ्या कष्टकरी कामगारांना कामगार दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.